असतोय. अशा सन्मान्य किरणजी मडवी साहेबांचंही ते शुभ आगमन झालं. त्यांचंही साहेब चषक 2021च्या पर्वामध्ये सन्माननीय विजयजी खारकर साहेबांच्या या स्पर्धेमध्ये गौरी स्फोट आयोजित स्पर्धेमध्ये त्यांचं प्रथमतः शब्द सुमनानं स्वागत करतोय आणि सामन्याकडे वळतोय. या स्पर्धेमधला पहिल्या फेरीमधला तिसरा सामना सेलगर विपक्षी सतीश स्मृती गावठाण तर या सामन्यासाठी गुणलेखनाची जबाबदारी पुन्हा एकदा दुहेरी भूमिकेमध्ये सकाळपासून ज्यांचा आपण गोड आवाज ऐकलात वैभव भोपी मॅन फ्रॉम हरिग्राम. आता मात्र आमचे प्रणय म्हात्रे मोरावे हे जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी गेल्या कारणानं त्यांची जबाबदारी वैभव भोपी सर घेत आहेत. खूप चांगलं काम आणि खूप योगदान या स्पर्धेत त्यांचंही राहिलं. तर नाणेफेकीचं कॉल आपण पाहिला. सतीश स्मृती गावठाण संघानं जिंकलाय. प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली आणि फलंदाजीला आमंत्रण केलं. तर सेलगर संघ सुद्धा आपण पाहतो की एक विकसित गाव उल्वानोड म्हणतात तर श्रीमंत विभाग म्हणून ज्या विभागाला आपण संबोधतोय त्या विभागातील ही सेलगर ही गाव खूप सुंदर आहे. अनेक सुख सोयी त्या गावामध्ये पाहतोय. त्या गावातील ग्रामपंचायत असू द्या किंवा सर्व सामाजिक कार्यकर्ते आदरणीय महेंद्र घरत साहेब असतील, अरुण भगत साहेब असतील, या सर्वांच्या पुढाकारानं आपण पाहत असतो खूप मोठं विकास त्या गावामध्ये पाहतोय. त्यांचा हा संघ समोर सलामी जोडी मैदानामध्ये गेलेला आहे. ऋतिक आणि कुशल अशी जोडगोळी मैदानामध्ये. तर सलामीचं पहिलं षटक घेऊन ते गोलंदाज आकाश टकळे हा सुद्धा गावदेव गावठाण संघाचं नेतृत्व ज्यानं केलं. मग ग्रामीण असू द्या, तालुका निहाय असू द्या किंवा महाराष्ट्र ओपन या सर्वांमध्ये ज्यानं आजपर्यंत संगणक म्हणून कामगिरी पाहिली तो आकाश टकळे येतो. P1चं हे पहिलं षटक. 5 षटकांचा सामना असताना ज्या षटकामध्ये निर्बंध असतात हाणामारीचं षटक म्हणून ज्याला आपण म्हणतोय ते षटक फेकण्यासाठी येतोय आकाश टकळे. सामना करणार सलामीचा पहिला फलंदाज ऋतिक. आकाश सज्ज होतोय. पहिला चेंडू भिरकावून दिला. अतिशय जबरदस्त प्रेक्षणीय फटका पाहायला मिळतोय आणि मात्र श्री गणेशा करतोय. पहिल्या चेंडूवर अतिशय मोठा फटका पाहायला मिळतोय. ऋतिकच्या बॅटमधून निघाला. 6 धावसंख्या. 6 धावसंख्येनं आपलं आणि संघाचंही खातं खोललंय आणि आपले इरादे स्पष्ट केले. आक्रमक शैली अवलंबली. कारण ज्याप्रमाणे आपण पाहिलं सनत जयसूर्या, रमेश कालवितरणा आणि वीरेंद्र सेहवाग जी सुरुवात करतायत ती सुरुवात पाहायला मिळाली. सेलगरचा संघाचा हा फलंदाज ऋतिक याच्या बॅटमधनं पहिल्या चेंडू मात्र चेंडूला पाठवलाय. 6 धावसंख्येवर अप्रतिमचा फटका. सध्या आकाश टकळे पहिल्या चेंडू थोडीशी खराब अशी गोलंदाजी. हा मात्र चेंडू मोठा फटका आल्यानंतर कमबॅक कसं असावं याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण जर आपण पाहत असतो तर आकाश टकळे. कारण एक मानसिक दबाव असतो. तो मानसिक दबावातून बाहेर यायचा असतो. त्या मानसिक दबावातून आकाश टकळे हा बाहेर आला आणि हा चेंडू त्यांनी फेकला. निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली ती बिनबाद 6वर. बिनबाद 6 अशी धावसंख्या. पुन्हा हा चेंडू सफल झाला होता. फायनल रिझन मध्ये मारण्याचा प्रयत्न होता ऋतिकचा. तोही प्रयत्न फसला आणि पुन्हा एकदा चेंडू पाहतो. चेंडू गेला निर्धाव. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थगित पाहायला मिळते ती बिनबाद 6वर. बिनबाद 6 अशी धावसंख्या धावफलकावर. आकाश टकळे कमबॅक करतो. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आल्यानंतर कमबॅक पाहायला मिळालं. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करतोय आकाश टकळे. हा चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा ओव्हर मध्ये मारला. एक मोठा फटका नक्की होण्याचे चिन्ह असतील आणि नक्की मोठा फटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्स चौकार. चेंडू जातो सीमारेषा पार. 4 धावा. अप्रतिमचा फटका पाहायला मिळतोय आणि पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा किरणजी पाटील. एक अष्टपैलू कामगिरी आपण पाहतोय. या स्पर्धेचे एक मुख्य आयोजकामध्ये जे आहेत आणि राजकारण समाजकारण सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं हे आपण काम पाहतोय. पनवेल समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून ही सुद्धा खूप चांगलं काम आणि त्या कार्याचं उपाध्यक्षपद ही त्यांच्याकडे आहे. खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून होतोय. हा चेंडू अतिशय जबरदस्त फटका पाहायला मिळते. क्रिकेटचं एक मादक सौंदर्य या चेंडू नक्की पाहायला मिळाला. शपथ झाला होता. ज्याप्रमाणे एबी डिव्हिलियर्स फटका खेळतोय त्या प्रकारचा हा फटका पाहायला मिळाला आणि या चेंडूवर आल्या 4 धावा. 4 धावसंख्येने संघ पोहोचलाय. बिनबाद 14. अतिशय सुरेख धावसंख्या. गावदेव गावठाण आणि सतीश स्मृती गावठाण अर्थात सुनीलजी मडवी या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि त्यांचंही आपण राजकारण किंवा समाजकारण पाहिलं तर खूप मोठं नाव यांचं उरण परिसरामध्ये गाजलं जातोय. ते सुनील मडवी सरांचा हा गाव संघ.
हा चेंडू पुन्हा एकदा अतिशय देखणा फटका, अतिशय आसमानी सुलतानी षटकार. काय फटका पाहायला मिळाला. ऋत्विकची आपण जर शरीर यष्टी पाहिली तर जर अतिशय कमी वयाचा खेळाडू आहे, पण जे फटके पाहायला मिळतात या षटकामध्ये आकाश टकल सारख्या एका मोठ्या खेळाडू समोर 4 मोठे फटके मारण्यामध्ये यश संपादन केलंय आणि धावसंख्या पोहोचवली त्यांनी. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 20. अतिशय जबरदस्त. तत्पूर्वी प्रणयजी म्हात्रे मोरावे गुणलेखन आणि तेही पनवेल असोसिएशनचे सदस्य आहेत. त्यांचंही काम खूप मोठं आहे. समालोचन एक महत्वाची भूमिका असते. समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून आपण गुणलेखनाला संबोधतो. ते गुणलेखनाचं काम त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 5 दिवस केलं जाईल. ते प्रणय म्हात्रेही यांचंही स्वागत करतोय. खऱ्या अर्थानं विजयजी खारकर साहेबांचं वाढदिवस सोहळा आपण पाहतोय आणि त्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा. विशाल मडवी दुसरे पंच आपण पाहतोय, त्यांचंही सहकार्य खूप मोठं आहे या स्पर्धेला. कारण आमचे नियोजित जे पंच आहेत लंच ब्रेक झाल्या कारणानं ते जेवणासाठी गेलेत आणि त्यांची जबाबदारी किरणजी पाटील. तर गोलंदाजीमध्ये बदल होतोय. आपल्या कोट्यामधलं पहिलं आणि संघातर्फे दुसरं P2चं षटक घेऊन होते भूषण. हा गोलंदाज भूषण धामापूरकर हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. गावठाण संघाचा गेले कित्येक वर्ष आपण जर गावठाण संघ पाहिला वैभव सर तर खूप इन्फॉर्म असणारा संघ आहे. अनेक जुने जाणते खेळाडू आज निवृत्त झाल्यानंतर नवीन यंग खेळाडू या संघामध्ये पाहतोय. जर किशोर मडवी एक सोडला, मनोज मडवी सोडला, दया सोडला, एक 5-6 खेळाडू जर सोडले तर सर्व नवीन. आणि खास करून करण मडवी आणि आकाश टाकले हे खूप मोठं नाव क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय. करण मडवीचं नाव आज महाराष्ट्राच्या बाहेरही गेलंय. खूप चांगली कामगिरी या मोसमामध्ये आपण पाहतोय. जवळजवळ 5 अर्धशतकं आतापर्यंत त्याच्या नावावर असणारा खेळाडू खेळतोय. हा चेंडू पुन्हा एकदा पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यानंतर कमबॅक करायचं होतं, पण वैभव भूषण हा गोलंदाज झाला आणि पहिल्या चेंडूवर भिरकावलाय. कारण ज्या प्रकारे ऋत्विकनी फलंदाजी केली त्या प्रकारची फलंदाजी कुशल हा करतोय. कारण बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभान अल्लाह ज्याप्रमाणे ऋत्विकने फलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये 20 धाव उभारल्यानंतर मात्र कुशलही थांबत नाही. पहिला चेंडू तोही आपले हृदय स्पष्ट करतोय. पॉईंटच्या डोक्यावरून हा चेंडू भिरकावला होता. चेंडू गेला सीमारेषा पार. 4 धावा मिळाल्या या चेंडूवर. 4 धावसंख्येने संघ पोहोचलाय. बिनबाद 24. अतिशय जबरदस्त विस्फोटक सलामी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शपथ झाला होता. पॅनल सिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता कुशलचा, तो प्रयत्न फसला. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित पाहायला मिळते ती बिनबाद 24. खूप चांगली सुरुवात. ज्या सुरुवात तिची अपेक्षा सेलगड संघाला होती ती अपेक्षा पूर्ण करताना दिसते सलामीवीर. हा चेंडू यॉर्कर होता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हणून आपण जे चेंडू संबोधतो तो चेंडू होता, पण त्याला कार्पेटच्या सहाय्याने ट्रॅव्हल केला. लॉंग ऑफला हा चेंडू गेला. 1 धावसंख्या मिळाली. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय बिनबाद 25 वर. स्ट्राईकला बदल झाली. सलामीचा पहिला फलंदाज की ज्यानं 20 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये उभारल्यात तो ऋत्विक स्ट्राईकला येतोय. सामना करणार भूषणचा. राईट हँड ओव्हर द विकेटने सामना करतोय, मारा करतोय भूषण. हा भूषणचा चेंडू मात्र एक अतिशय चांगला चेंडू होता. टप्पापाट थोडीशी उचली घेतली. पॉईंट खेळण्याचा प्रयत्न ऋत्विकने केला होता, तो प्रयत्न असफळ ठरला. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित पाहायला मिळते धाबडकावरती बिनबाद 25 अशी धावसंख्या. भूषण हा गोलंदाज हा सुद्धा एक अनुभवी असा गोलंदाज आहे. गेले कित्येक वर्ष त्याचाही खेळ आपण पाहतोय. गावठाण संघाकडे खेळत असताना खूप चांगला खेळ त्यांच्याकडूनही होतोय आणि या सामन्यामध्येही ती चुनक दाखवतोय. 4 चेंडू आतापर्यंत फेकतोय. 5 धावा त्यांनी खर्च केल्यात. म्हणजे आकाश टकलच्या मानानं भूषण चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतोय. सँडी पालकर आमचे पंच आहेत व्यावसायिक आणि दीपक पाटील पाडी केवाळे आणि पाडी असा संपर्क 2 गावातील 2 पंच पाहतोय. हा चेंडू पुन्हा एच. हा चौकार. तत्पूर्वी विनायक मडवीला एक सुवर्ण संधी आलेला आहे. जर विनायक मडवीनं झेल पकडला तर राधे एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा ज्यानं रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटला एक व्यावसायिक स्वरूप दिलं, ग्लॅमर दिलं, ते दीपक पाटील साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल विनायक मडवीसाठी. प्रत्येक झेलला एक सुवर्ण संधी असेल आणि हा चौकार आला. चौकारानंतर संघ पोहोचला 29 वर. बिनबाद 29 अशी धावसंख्या धावपडकडे पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख. कारण P1चं आणि P2चं
जे निर्बंध असतात ज्या षटकामध्ये त्या दोन्ही षटकामध्ये फायदा घेण्याचा प्रयत्न सेलगड संघानं आतापर्यंत केलाय आणि त्यामध्ये यशही त्या संघाने संपादन केलाय. हा चेंडू पुन्हा एकदा अतिशय देखणा फटका, अतिशय जबरदस्त एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला भिरकावून दिला आसमानी सुलतानी षटकार. 6 धावसंख्या 2 षटकही संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते धापडकावर बिनबाद 35. अप्रतिम सुरुवात. मात्र 2 षटकामध्ये काय झालंय ते सतीश स्मृती गावठाण संघाला विसरून नव्या जोमानं जर आपल्याला या सामन्यामधलं आपले वर्चस्व सिद्ध करायचं असेल तर मात्र धावांवर लगाम घालावा लागेल. आणि मात्र जर सेलगड संघाला या सामन्यामध्ये विजय संपादन करायचा असेल तर ज्याप्रमाणे 2 षटकामध्ये आपण खेळलात ते येणाऱ्या 3 षटकामध्ये त्या प्रकारे जर फलंदाजी केली तर धावांचा डोंगर हा समोर उभा राहील. कारण वृत्तिक आपल्या गावासाठी खेळत असताना गावाची अस्मिता जपण्यासाठी खूप चांगली कामगिरी. आतापर्यंत 3 षटकार आणि 3 चौकार म्हणजे वैयक्तिक 30 धावसंख्येवर नाबाद. 35 धावसंख्येमध्ये सिंहाचा वाटा एकटा वृत्तिकचा आणि 5 धावा या नॉन स्ट्राईकचा फलंदाज कुशळ. 30 आणि 5 एकूण 35 धावसंख्या पाहतोय. खऱ्या अर्थानं सचिन घरत यांचा हा आपण संघ पाहतोय. क्रिकेट म्हणजे माध्यम आहे बाबा सर, कारण क्रिकेट खेळत असताना अनेक व्यक्तिमत्व राजकारणामध्ये सहक्रिय झाले. त्यामध्ये सेलगड गावचे सचिन घरत यांचाही मी नाव उल्लेख करेन, कारण क्रिकेटच्या माध्यमातून आज राजकारणामध्ये खूप झेप लगातार 2 वर्ष आपण पाहतोय. सरपंच उपसरपंच काम ते पाहतायत आपल्या गावामध्ये आणि त्यांच्या माध्यमातून ही रजनी स्पर्धा पाहतोय. आणि खास करून महेंद्र गरज साहेबांचे ते जवळचे सहकारी आहेत, त्यांचा हा संघ खेळतोय. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. आपल्या कोट्यामधलं पहिलं आणि संघातर्फे 3रं षटक घेऊन येतो गोलंदाज करण मडवी. आपण ही स्पर्धा पाहतोय. सबका साथ सबका विकास अर्थात भारतीय जनता पार्टी आणि या पार्टीचे एक युवा नेतृत्व आणि खऱ्या अर्थानं आपल्या उमेदीमध्ये ज्याने क्रिकेट खूप मोठं दाखवलंय या गावासाठी ते विजयजी खारकर साहेबांचा वाढदिवस सोहळा. हा चेंडू करण मडवी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. 2 षटकामध्ये ज्या प्रकारे धावा आल्यात त्या धावांवर जर लगाम घालायचा असेल तर मला खूप चांगलं षटक फेकावं लागेल आणि त्याची प्रचिती पहिल्या चेंडूमध्ये दाखवतोय. पहिला चेंडू सुरेख व्हाईट यॉर्कर चेंडू होता. त्या चेंडूवर मात्र फलंदाज कुशलला काही करता आला नाही. चेंडू निर्धाव, धावसंख्या स्थगित पाहायला मिळाली धावफलकावरती 35. हा चेंडू आता मात्र सफल झाला होता आणि चेंडूला भिरकावून दिला. फाईन नगरजन निवडलं होतं. चेंडू गेला सीमारेषा पार. 4 धावा. पुढचा हा फटका होता प्रतिम फटका. 4 धावसंख्येनं संघ पोहोचला बिनबाद 39 धावसंख्या. जमेची बाजू सेलगड संघाची म्हणजे अजूनपर्यंत कुठल्याही विकेट या संघाचा बाद होऊ शकला नाही. ही खूप जमेची बाजू असेल सेलगड संघासाठी. आणि मात्र गावठाण संघाला मात्र आता विचार करायला भाग पडला की काय करावं, या 2 फलंदाजांना कशा प्रकारे आपण लगाम घालावं. कारण दोन्ही फलंदाज हे बहरलेत आणि खास करून ऋतिक खूप चांगला फॉर्म मध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. फटका व्यवस्था आला नाही. आकाश चकले चेंडू उचल्यापर्यंत 1 धावसंख्या रोखू शकला नाही. 1 धावसंख्येने संघ पोहोचला येतो बिनबाद 40 वर. बिनबाद 40. करण मडवी 3 चेंडू फेकतोय. 5 धावा खर्च आतापर्यंत करतोय. स्ट्राईक मध्ये बदल झाला. सलामीचा फलंदाज ऋतिक स्ट्राईकला येतो. धावसंख्या धावप्रकार पाहायला मिळाला 40. सज्ज होतं करण मडवी. हा चेंडू मात्र लाईन भरकतोय आणि पंचांचा इशारा स्वर. पंच क्वालिफाईड पंच आहेत खऱ्या अर्थानं. किरणजी पाटील या स्पर्धेचे एक मुख्य आयोजकही म्हणून आपण ज्याला संबोधतोय. त्यांच्या कृपा आशीर्वादानं आम्हाला ही संधी मिळाली या स्पर्धेला. मनपूर्वक त्यांचंही आम्ही आभार मानतोय. 1 धावसंख्या मिळाली. 41 धावसंख्येनंतर हा चेंडू होता. ऋतिकचा हा फटका होता. लॉंग ऑफ पोझिशन हा चेंडू गेला. 1च धावसंख्या मिळाली. 1 धावसंख्येनं संघ पोहोचला 42 वर. तत्पूर्वी मोठे गावचे सुपुत्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदेश पाटील यांच्याकडनं गावठाण संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. हा चेंडू सूत पुन्हा एकदा करण मडवी मात्र खऱ्या अर्थानं कमबॅक करतोय. कमबॅक करण्यामध्ये यशस्वी झाला. ज्याप्रमाणे आकाश टकले आणि भूषणनं गोलंदाजी केली होती त्या दोघांच्या मानानं करण मडवी यानं खूप सुरेख गोलंदाजी आतापर्यंत करतोय. सज्ज होते करण मडवी. हा चेंडू मात्र सुरेख पॉइंट डोक्यावरनं गेलेला आहे. 1 बाउन्स चौकारांची शक्यता. चेंडू जातो सीमारेषा पार. अतिशय जबरदस्त आणि प्रेक्षणीय फटका ऋतिकच्या बॅटमध्ये निघाला. पाणी घेऊन जा. अशा रीतीने 3 षटकं संपतात. कृपया 12वा खेळू आपण त्याचं पाणी घेऊन. 3 षटकं संपतात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर सेलगड संघ पोहोचतोय 47 धावसंख्येवर. अतिशय जबरदस्त असा खेळ पाहायला मिळतो सेलगड संघाकडनं. दोन्ही सलामीवीर
कारण सेलगर संघ जर आपण पाहायला तर गेले कित्येक वर्ष ह्या संघात ही क्रिकेट जर आपण पाहत असलो तर खूप चांगली कामगिरी या संघाची अनेक भागामध्ये होतोय. आज त्यांच्याच विभागामध्ये ही स्पर्धा एक मोठी स्पर्धा. किरण वाढदिवस सोहळा येतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा साहेबांना नक्की असणार. 19 तारखेला त्यांचा वाढदिवस येतोय त्याचं औचित्य साधून ही स्पर्धा गौरी स्पोर्ट आयोजित साहेब चषक 2021 हे पर्व 5 दिवसीय स्पर्धा असेल. खूप चांगला खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय सेलगर संघाकडनं. आणि मात्र सतीश स्मृती गावठाण संघाला विचार करायला भाग पडले की काय करावं लागेल या सामन्यामध्ये जर आपलं वर्चस्व सिद्ध करायचं असेल तर. कारण आतापर्यंत खूप चांगली कामगिरी पाहायला मिळेल सेलगर संघाकडनं. पहिले 2 सामने आपण पाहिला होता. 2 सामने लो स्कोरिंग होतं. एका सामन्यामध्ये धावांचा उच्चांकी झाला होता. त्यानंतर ह्याही सामन्यामध्ये आपण पाहतो हेही उच्चांक होणार. आणि ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपण घरी बसल्याही पाहू शकाल. PTC पनवेल टेनिस क्रिकेट वेबसाईट फाउंडर संदीप दादा वासकर यांच्या माध्यमातून केतन दळवी साहेब त्यांचंही खूप सहकार्य, कॅमेरामन त्यांचे सर्व सहकार्य. आणि पुन्हा एकदा जोरदार अपील होती. आणि मात्र ते अपील पंचांनी उचलली आणि पहिला हादरा मिळाला. सेलगर संघाला पहिली सफलता मिळवून दिली. सतीश स्मृती गावठाण संघाला ते भूषणनं 47 धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झाला. सलामीचा फलंदाज कुशळ हा मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर नवीन येतो फलंदाज मैदानामध्ये सिराज. आणि आपण सावून सृष्टी मी पाहतो की ज्यांचंही नाव रायगडमध्ये आपण आदरणा घेतो. वल्लवडी गाव अर्थात सँडी आणि मॅडी हे क्रिकेटमध्ये कुठेही स्पर्धा असू द्या हे नाव ही आपण खूप मोठं आहे क्रिकेटमध्ये. त्यांचाही सहकार्य स्पर्धेला खूप मोठा आहे. तर कुशल मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर मैदानामध्ये नवीन आला फलंदाज सिराज. हा फलंदाज मैदानामध्ये आलाय. पहिली सफलता मिळवून दिली. कारण कमबॅक करायचा असेल तर येणाऱ्या दोन्ही षटकं गावठाण संघासाठी खूप महत्वाचे असतील. कमी धावा जर दिल्या तर नक्कीच जरासं सन्मानजनक स्थितीमध्ये संघ राहिला तर धावा चेसही होऊ शकतात. पण मात्र सेलगर संघ आतापर्यंत खूप चांगला खेळ या मैदानावर करताना दिसला. सलामीवीरची भूमिका नाबाद 47 धावांची सलामी दिली होती. आणि त्यानंतर मात्र मैदानाच्या बाहेर कुशल हा गेलाय. हा फटका होता. सिराजचा 1 धावसंख्या. आणि पुन्हा एकदा विनायक मडवीसाठी एक सुवर्ण संधी. गावठाण संघाचे बिग सपोर्टर्स मोठेबोम गावचे संदेशजी पाटील यांच्याकडनं सुद्धा विनायक मडवीसाठी झेलसाठी 500 रुपयाचे पारितोषिक आलंय. विनायक मडवीसाठी आज मात्र सर्वजण खुश आहेत. दीपक पटेल शेठ पाटील साहेब असतील किंवा संदेश पाटील यांच्याकडनं प्रत्येकी बक्षीस आहेत. आणि आता मात्र दांडी गुळ केळे भूषण आणि अतिशय जे कमबॅकची गरज होती गावठाण संघाला ते कमबॅक या षटकामध्ये भूषणने करून दाखवलं. जी सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर धाडण्यामध्ये यश मिळवलं कुशल आणि वृत्तिक मात्र एक बहरला होता या सामन्यामध्ये. आक्रमक शैली ज्यांना अवलंबली होती आणि पहिल्या चेंडूपासून षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला मिळाली होती तो वृत्तिक बाद होतोय. वैयक्तिक 35 धावसंख्येवर बाद होतं. सिंहाचा वाटा म्हणताय. खरोखर कौतुक करावं तेवढं कमी असेल वृत्तिकचं. जोरदार टाळ्यांचा गजर होतोय सेलगर संघाच्या चंबू मधनं. कारण काय होऊ नये, कारण काय कामगिरी केली. 4 चौकार आणि 3 षटकार आणि या सहित 35 धावसंख्या त्याने उभारल्यात. एक सिंहाचा वाटा या सामन्यामध्ये त्याचा पाहायला मिळाला. सांघिक धावसंख्या धावप्रकार पाहायला मिळाली ती 47. 2 बाद 47. भूषणने मात्र कमबॅक मिळवून दिलं. 3 षटकामध्ये जर आपण पाहिला होता तर थोडीशी चांगली अवस्था होती सेलगर संघाची. पण त्या अवस्थेमध्ये मात्र थोडीशी पुन्हा एकदा कर्दनकाळ ठरतोय सेलगर संघासाठी हा भूषण गोलंदाज. हा चेंडू सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज सौरव हा फलंदाज संघाचा संगणक आहे.
हा चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला होता, तो प्रयत्न असफळ गेला. चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थगित पाहायला मिळते 2 बाद 47 48. अतिशय जबरदस्त धारदार गोलंदाजी पाहायला मिळतोय. भूषण नामक हा गोलंदाज. हा चेंडू अतिशय देखणा फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सिराजच्या बॅटमधून निघाला. फाईन विकेटचं निवडलं. चेंडू गेला सीमारेषा पार आणि अशर्तीने मात्र सेलगर संघाचा अर्धशतक साजरं होतो. या सामन्यामध्ये 4ही षटकं संपतात. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 52 अशी धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावर. तत्पूर्वी विनंती असणार आहे गावठाण संघाचे बिग सपोर्टर्स अनेक सामाजिक कार्यामध्ये ज्यांची एक झेप आपण पाहत असतोय असे सन्मान्य निखिलजी मडवी साहेबांना विनंती करतोय की आपणही मंचावर यायचं आहे. सन्मान्य निखिलजी मडवी स्टीलर इंडिया कंपनीचे कर्मचारी गावदेव गावठाण संघाचे बिग सपोर्टर्स म्हणून ज्यांच्याकडे पाहतोय असे निखिलजी मडवी साहेबांना विनंती करतोय. 4 षटकं संपली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 52 अशी धावसंख्या पाहायला मिळाली धावफलकावर. शेवटचं षटक असेल. स्लॉगवरचं हे षटक फेकण्यासाठी येतो नवीन गोलंदाज अजय मडवी, अर्थात करण मडवी, अजय मडवी आणि त्यांचे पिताश्री महेश मडवी. एकाच संघामध्ये 2 मुलं आणि 1 वडील असे खेळताना आपण पाहतोय. घरातले 4 खेळाडू आपण पाहतोय. मनोज मडवी, विनायक मडवी, करण मडवी, अजय मडवी, निखिल मडवी, सुनील मडवी, दीपक मडवी अशा अनेक मडवी, दया मडवी या मडवींचा जास्त सहभाग असणारा हा संघ आहे. तर 4 षटकं संपतोय. शेवटचं षटक असेल स्लॉगवरचं अजय मडवी येतोय आपल्या कोट्यामधलं पहिलं आणि संघातर्फे 5वं षटक सौरवसाठी. पहिला चेंडू होता यॉर्कर चेंडू फेकला होता. कार्पेटने ट्रॅव्हल केला होता. लॉंग ऑनला हा चेंडू गेला. करण मडवी उचलतोय. तिथपर्यंत एकच धाव. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 53 वर. स्ट्राईक मध्ये बदलतोय. सिराज येतोय की ज्याने मगाशी चौकार मारला होता तो सामना करणार अजयचा. अजय मडवी हा गोलंदाज राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करतोय. 6-7 पावलांचा रनअप. हा चेंडू जोरदार अपील होता. पंचांना ते अपील फेटाळलं. 1 धावसंख्या मिळाली. 2चा प्रयत्न करतोय आणि मात्र 2 धावसंख्या घेताना मात्र आपली विकेट सॅक्रिफाय करतोय हा सौरव. 1 धावसंख्या मिळाली या चेंडूवर. एका धावसंख्येने संघ पोहोचला 54 वर. 3री सफलता मिळतोय सौरवच्या रूपामध्ये आणि सौरव बाद झाल्यानंतर मैदानामध्ये येतोय. खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये ज्याला क्रिकेट खेळत असताना राजकारणामध्ये एक उत्तुंग झेप घेतली. आज सेलगर गावाचं उपसरपंच पद ज्यांच्याकडे आहे असे सचिन घरत संघाचे माजी संघनायक मैदानामध्ये आलेत. 54 धावसंख्या धावप्रकार पाहायला मिळालेत. या षटकातील अजून 4 चेंडू बाकी असतील आणि 4 चेंडू खेळण्यासाठी सिराज आणि सचिन अशी जोडगोळी. सचिन ही नाव खूप मोठ्या क्रिकेटमध्ये भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर की 10वी ज्यांचं शिक्षण होतं पण शिक्षण काही नसतं ज्याने कर्तृत्व दाखवलं आपली गुणवत्ता दाखवली आणि भारतरत्न हे पुरस्कार ज्यांना मिळालं आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटचं देवही त्यांना समजलं गेलं असे सचिन रमेश तेंडुलकर यांनाही आपण इथे त्यांचंही नाव घेऊ या स्पर्धेनिमित्त. आणि त्यांच्या नावातील फलंदाज सचिन येतो मैदानामध्ये सचिन घरत. शेवटचे 4 चेंडू असलेल्या इनिंग मधील 54 धावसंख्या धावफलकावर झाल्यात. येणारे 4 चेंडू थर्ड अंपायर जायचं. थोडा आक्षेप आलाय गोलंदाजावर. आयलेशजी मात्रेंना विनंती असेल. आयलेशजी मात्रे आपणास खूप अनुभव आहे. एक चांगले क्रिकेटपटू आपण आहेत. एनसीसी निळकंठेश उळवे संघाच्या मगाशी वैभव सरांनी सांगितलं की तुमचं फॉर्म येणं खूप महत्वाचं असेल उळवे संघासाठी कारण तुमच्याकडे जी गुणवत्ता आहे ती गुणवत्तेला साजेसा खेळ यावर्षी झालेला नाही आणि तो तुमचा यावर्षी नक्की होईल या शुभेच्छा आमच्याकडनं या असतील. तत्पूर्वी थर्ड अंपायरचं काम पाहतील आयलेशजी मात्रे. 54 धावसंख्या धावफलकावर. येणारे शेवटचे 4 चेंडू असतील. या पूर्वार्धामधील कशा प्रकारची गोलंदाजी करणार अजय मडवी सज्ज होतोय. सामना करणार सिराज हा फलंदाज. हा चेंडू पुन्हा एकदा लाईन भरकटली. पंचांचा स्वरचा इशारा येतोय. क्वालिफाईड पंच किरणजी पाटील. एक समालोचन क्षेत्रामध्ये हिंदी भाषेवर ज्यांचं खूप मोठं प्रभुत्व आहे ते किरणजी पाटील आज समालोचन क्षेत्रापासून थोडे लांब आहेत पण क्रिकेटमध्ये खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून होतं. आज पंचांचं काम करत असताना हा स्वरचा इशारा आला. 1 धावसंख्या मिळाली. एका धावसंख्येने संघ पोहोचले 55 धावसंख्येवर. हा फुलटा चेंडू होता. बॅटची एज लागली होती. यष्टरक्षक आकाश टकलेला हा चेंडू पकडता आला नाही. झेल सोडला त्यानं. एक जीवनदान मिळालं सिराजला. 1 धावसंख्या मिळाली सिराजला. 1 धावसंख्या मिळाली सेलगर संघाला. एका धावसंख्येने संघ पोहोचला 56 वर.
शेवटचे 3 चेंडू असतील. नवीन आलेले फलंदाज सचिन घरत पंचांकडनं गाड घेतो. एकेकाळी खूप विश्वविक्रम या फलंदाजाने केलाय. तो सचिन घरत मैदानामध्ये आलाय. सामना करणार अजय मडवीच्या गोलंदाजीचा. अजय मडवी आतापर्यंत सुरेख गोलंदाजी करतोय. भूषण आणि अजय मडवी यानं खऱ्या अर्थाने कमबॅक करून दिलाय. हा चेंडू मगाशी मी म्हणतो होतं की सचिन घरत हे नाव का मोठं आहे. मी एवढ्या वर्ष क्रिकेटचा दांडगा अनुभव माझ्या पाठी काय ते सुद्धा दाखवून दिले या मैदानावर. संघाला गरज असताना एक महत्वपूर्ण षटकार त्यानं मारून दिला आणि संघाला पोहोचवलाय. 3 बाद 62. एक आत्मविश्वास नक्की या षटकानं वाढला असेल सचिन घरतचा आणि सेलगर संघाचा. येणारे 2 चेंडू असतील या पूर्वार्धामधील. अजय मडवी फेकतोय. सामना करतो पुन्हा सचिन घरत. हा स्लोवन चेंडू पुन्हा एकदा फटका मारलाय. काय होतं पाहायचं. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा मोठा षटका. अतिशय जबरदस्त. कारण एक काळ आपण जर 10-15 वर्ष मागे गेलो तर सचिन घरत हे नाव जर आपण क्रिकेटमध्ये ऐकलं तर वाजली नाव होतं की ज्याचा डंका या पुरण पनवेल पंचकृषीमध्ये खूप मोठा होता. तो सचिन घरत आता अनुभव पणाला लावतोय. ऐन मोक्याच्या क्षणी बॅक टू बॅक 2 षटकार मारतोय आणि संघाला पोहोचवतोय 68. या स्पर्धेमधला उच्चांकही होतोय सेलगड संघाचा. आतापर्यंत उच्चांक होता गव्हाण संघाच्या नावावर. तो उच्चांक मात्र सेलगड संघाने मोडलाय आणि 68 डावावर पोहोचतोय हा सेलगड संघ. शेवटचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा कदाचित झेल असेल. झेलच्या काळ क्षेत्ररक्षक येतोय आणि मात्र हा झेल पकडतोय. अशा रीतीने पहिला पूर्वार्ध संपतोय. पहिली इनिंग संपतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपकडे पाहायला मिळाली ती 68. 69 धावांचं आव्हान. 69 धावांचं आव्हान असेल सतीश स्मृती गौडन संघासमोर. आणि सचिन घरत साहेबांना विनंती असणार आपण मंचावर यायचा. सेलगर गावचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय सचिनजी घरत साहेबांना विनंती करतोय की आपण क्रिकेट खेळता आता खेळता खेळता मंचावर यायचं प्रमुख मान्यवर म्हणून. या स्पर्धेचे मुख्य आयोजक की ज्यांचीही मेहनत खूप आहे या स्पर्धेला असे सन्माननीय सचिनजी खारकर साहेबांच्या शुभ हस्ते सन्माननीय सचिन घरत साहेबांचा सन्मान होणार. सचिन घरत साहेबांना विनंती करतो की साहेब आपण या मंचावर आपली जागाही या मंचावर असेल. आपण राजकीय पटलावर खूप मोठं नाव कमवलं. आज उपसरपंच काम पाहत असताना 12.5% माध्यमातून सिडकोच्या माध्यमातून विकास ज्यानं निर्माण केला सेलगर गावामध्ये ते सेलगर गावचे खऱ्या अर्थाने कोहिनूर हिरा राजकारण पटलावरती असे सन्माननीय सचिनजी घरत साहेबांचं स्वागत सन्माननीय सचिनजी खारकर यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. निखिलजी मडवी साहेबांना विनंती करतोय आपण यायचा. आणि गावठाण संघ मंडळ खऱ्या अर्थानं आम्ही ओळख सांगतोय. आमचे समालोचक मित्र विराजजी मडवी विपुलजी पाटील आणि सुनीलजी पाटील यांचंही नामोल्लेख आम्ही नेहमी करतो असतोय. तत्पूर्वी प्रमुख मान्यवरांचं स्वागत होतंय. सेलगडचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय सचिनजी घरत साहेबांचं स्वागत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय सचिनजी खारकर साहेबांच्या शुभ हस्ते होतं. पुन्हा एकदा येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. तत्पूर्वी मान्यवरांचं ही आगमन विराजजी मडवी आणि विपुलजी पाटील. तत्पूर्वी विनंती करतोय सेलगर गावचे सुपुत्र सामाजिक कार्यामध्ये ज्यांचंही नाव आपण घेत असतोय असे सन्माननीय प्रभाकरजी घरत साहेब सन्माननीय प्रल्हादजी भगत साहेब आणि सन्माननीय बालकृष्ण भगत साहेबांना विनंती करतो की आपण ही मंचावर यायचा. तत्पूर्वी आमचे समालोचक मित्र आमचे गुरुवर्य सन्माननीय विराजजी मडवी आणि त्यांच्यासोबत सन्माननीय विपुलजी पाटील सन्माननीय सचिनजी खारकर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सेलगर गावचे सुपुत्र सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये आपण ज्यांचं नाव घेत असतो असे सन्माननीय प्रभाकरजी भगत साहेबांचा सन्मान आपण करायचा आहे. त्याप्रमाणे सन्माननीय प्रल्हादजी भगत सरांचंही आपण स्वागत करायचं आहे आणि सन्माननीय बालकृष्ण भगत यांचंही स्वागत आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. आणि पुन्हा मी वळतोय मायक्रोफोनवर की ज्यांचा आवाज आपण सकाळपासून ऐकलाय. हरिग्राम गावातील एक अतिशय जबरदस्त सुमधुर आवाज पनवेल टेनिस समालोचक क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सदस्य सन्माननीय वैभव ओपी सरांकडे. थँक्यू राजेश. थँक्यू राजेंद्र भगत. अतिशय चांगला चिरले गावचा एक सुमधुर आवाज आपण ऐकला. तदनंतर आपण व्यासपीठाकडे शुभागमन ज्यांचं झालंय ते सन्माननीय प्रभाकरजी भगत साहेब यांचं शुभ सन्मान.
त्यांच्या समवेत आपण प्रल्हादजी भगत साहेब यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित इथे करत आहोत आणि या त्यांच्या समवेत आदरणीय बालकृष्ण भगत साहेब यांचा देखील सन्मान आपण व्यासपीठावर करत आहोत आणि तदनंतरचा सन्मान होईल आदरणीय निखिल मडवी यांचा देखील शुभ सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत। स्पर्धा आयोजकांच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आणि या निखिलजी मडवी यांचा शुभ सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून इथे करत आहोत। आपण या स्पर्धेसाठी आलात, आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आम्ही आपला हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो। मायेची उबदार शाळा, प्रेमाचं आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन आम्ही त्यांचा इथे यथोचित मानसन्मान आम्ही इथे करत आहोत। तर धन्यवाद, मी आभार व्यक्त करेन। राजेंद्र भगत सकाळपासून खूप चांगली आम्हाला साथ त्याने दिली। 69 धावांचं लक्ष जवळपास घेऊन मैदानामध्ये आता मात्र उतरणार आहे। तर सतीश स्मृती गावठाण संघ जर लक्षाचा विचार केला तर 69 धावा म्हणजे प्रत्येक षटकामध्ये किमान तुम्हाला 13.80 म्हणजे किमान 14 धावा तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये या जमवाव्या लागतील। आपण पाहत आहात सन्माननीय विजय शेठ खारकर यांच्या 51व्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन केले गेलंय आणि या स्पर्धेचं नामकरण केलंय ते साहेब चषक 2021 सहे सुंदर पर्वा गौरी स्पोर्ट्स उलवे यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित ही स्पर्धा आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस, उद्घाटनीय दिवस आणि आतापर्यंत तुम्ही जवळपास चौथा सामना आपण पाहताय। 3 सामने तुम्ही सकाळपासून पाहिलेत आणि जिथे आपण अतिशय उल्लेखनीय कामगिरी करणारा एक यंग टॅलेंटचा भरणा असणारा गव्हाण अंडर-22 संघ जो सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाले, परंतु आज फक्त एकच संघ आम्ही सुपर 4 मध्ये क्वालिफाय करणार आहोत आणि इथे सामना सुरू होत आहे। उत्तरार्धाकडे आपण वळूया जिथे सतीश स्मृती गावठाण संघाला 69 धावांचं लक्ष, तर स्ट्रायकर एंड कडे तुम्ही पाहू शकाल आता मात्र रायगड मधील एक दिग्गज खेळाडू असंच म्हणावं लागेल, जणू काय असा एक टॅलेंटेड आणि यंग टॅलेंट असणारा खेळाडू तुम्हाला करण मडवी ऑन स्ट्राईक पाहू शकाल। 5 जवळपास 5 अर्धशतकीय खेळ 2020 आणि 21 या हंगामामध्ये आणि मागील एक ओपन टुर्नामेंट मध्ये आपण किंजल ट्रॉफी मध्ये लगावलेली 6 चेंडूमध्ये 6 षटकार आणि मोक्याला सामना फिनिश केला होता असा खेळाडू स्ट्रायकर यांकडे। खराब बॉल, पंचांचा इशारा होते बीमर, नो बॉलचा इशारा, नेक्स्ट बॉल फ्री हिट। अतिरिक्त हाईट फॅक्टर या ठिकाणी होता आणि आपण पाहू शकाल आंतरराष्ट्रीय नियमानुसार तुम्ही एका षटकामध्ये 2 जर बीमर बॉल फेकले तर त्या शृंखलेमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा त्या मॅच मध्ये गोलंदाजी करण्याची संधी नसते असं जणू काय असतं, परंतु आज इथे मात्र पहिला बॉल बीमर फेकल्यानंतर कशा रीतीने कमबॅक करते उंच कोरा गोलंदाज आहे आदित्य भगत आणि आपल्या हाईटचा फायदा कितपत उचलते तर स्ट्रायकर यांकडे करण असेच फटके जणू काय खेळायचे करणला मैदानामध्ये अगदी स्वीप केलं, स्वतःला स्विंग केला आणि डावकरताचा फलंदाजीची शैली राजेंद्र काही वेगळीच असते। डावकरताचा गोलंदाज असू द्या किंवा फलंदाज असू द्या त्यांचा क्रिकेट, कारण की गोलंदाजाचा विचार केला डावकरताच्या तर त्यांच्याकडे एक नॅचरल स्पिन असतो आणि फलंदाजाकडे त्यांची बॉडी एक उजव्या हाताच्या फलंदाजापेक्षा अतिरिक्त स्पिन होत असते, स्वतःला ते जास्त एक्स्ट्रा एक्सरसाइज करू शकतात आणि तेच कारणास्तव आपण आज क्रिकेटमध्ये डावकरताच्या फलंदाजांना जास्तीत जास्त उंची गाठताना अनेक वेळा पाहिलाय। करण मडवी पहिल्या बॉलवर इथे नो बॉल आल्यानंतर दुसऱ्या बॉलवर जशी खेळण्याची संधी मिळाली एका धावेने स्वतःचं आणि संघाचं खाते ते मात्र पुढे ढकललं जाईल। संघाची धावसंख्या बिनबाद 2 अशी सुरुवात होत असताना शांत पवित्रा जेव्हा प्रथम फलंदाजी करत होता शेलगर संघ तेव्हा षटकारानं सुरुवात केली तर ऋतिकनं खूप मोठी इनिंग होती। 11 चेंडूमध्ये जवळपास 35 धावांची इनिंग ऋतिकनं साकारली होती। हा जमिनीलगतचा फटका किशोर मडवी यांच्या बॅटमधून गॅपमध्ये चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये खूप दूर वरचा प्रवास करून तिथे आले। जमिनीलगतचा घरंगळ चाललेला चेंडू उचलती फेकतील याच दरम्यान दोन्ही फलंदाजाकडे अवधी होता या 2 धावा पूर्ण करण्याचा आणि अलगद नकळत तिथे दोन्ही फलंदाजांना अतिशय चांगली कॉलिंग करत असताना 2 धावा वेगाने पूर्ण देखील केल्या। चांगली रनिंग बिटवीन द विकेट। क्रिकेटमध्ये साझेदारी खूप महत्त्वाची असते, तुमचं तालमेल त्यासाठी त्याहून जास्त महत्त्वाचं असतं।
एसटीवर तालमेल होण्यासाठी यस नो ऑर वेट हे कॉल खूप महत्वाचे असतात. जेल घेताना तुम्ही मी घेतो किंवा तू घे हे कॉल खूप महत्वाचे असतात. आणि डीप एक्स्ट्रा कव्हर मधून अतिशय चांगला पुस्तकी फटका जणू का म्हणावा असा किशोर मडवी यांच्या बॅटमधून चौकार. चांगलं शॉर्ट सिलेक्शन. जसा चेंडू होता तुम्ही पाहिलं असेल समोरच्या दिशेनं शरीरापासून थोडंसं दूर होता, चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचले, स्वतःला चौकावून दिलं, चेंडूच्या लाईन पर्यंत जाऊन तदनंतर शॉर्ट सिलेक्शन करून हा चौकार तुम्हाला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. गोलंदाज आदित्य भगत या क्षणाला थोडेसे मागडे ठरतात. जिथे लक्ष आहे 69, 14ची सरासरी. आता मात्र या क्षणाला खडे खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज किशोर मडवी यांचा. अगदी जाग्यावरून हा प्रयत्न त्यांचा होता, परंतु तेवढाच चांगला ब्लॉकर लाईन वरील चेंडू तुम्ही पाहिला आणि ते डॉट चेंडूशी सांगता होत असताना पहिला डॉट चेंडू आदित्यला फेकण्यामध्ये यश मिळालंय. पुन्हा एकदा राईट मोड द विकेटला तयार. व्हेरी गुड बॉलिंग. अतिशय चांगली गुणवत्ता गोलंदाजानं सिद्ध केली. चौकार आल्यानंतर कमबॅक कसं करावं हे पाहायला मिळालं. जर करणनं षटकार हॅट्रिक लगावली तर राकेश म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं आर्थिक कॅश प्राइज त्यांच्यासाठी असणार आहे. स्ट्राईक रेनकडे किशोर मडवी चौकार आला, परंतु तदनंतर प्रेशर पाहायला मिळाला. प्रेशराईज केलं इथे फलंदाजाला. गोलंदाजाने नेमकं काय केलं? या अगोदरच्या चेंडूवर चौकार आल्यानंतर शरीरापासून दूर गोलंदाजी केली, त्यांना मजबूर केलं समोरून येऊन खेळण्यासाठी. त्यांना गुडल्या स्पॉटवरील चेंडू फेकले, थोडेसे शॉर्ट अपील लाईन आणि गुडल्या स्पॉटच्या मधोमध चेंडू पिचिंग झाले आणि तदनंतर डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळाले. गुड बॉलिंग. गोलंदाजाचं कौशल्य आणि त्यांची क्षमता या ठिकाणी पेस झाले आणि इथे संघाची धावसंख्या जिथे 14 येणं अपेक्षित होतं तिथे फक्त आणि फक्त आपण सद्यस्थितीमध्ये पाहतोय ते आल्या ते अद्यापर्यंत 8 धाबा कोणता विकेट न गमवता इथे सतीश स्मृती गावठाण संघाच्या. थोडशा शॉर्ट टीम मीटिंग तुम्ही क्लोज करा जेणेकरून स्पर्धा वेळेवर आम्ही फिनिश करू. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि सामना मात्र आपण सुरू करा हीच विनंती. तर उरण विभागामधील अतिशय चांगले गुणवंत समालोचक ज्यांचा आवाज आम्ही लाईव्हच्या माध्यमातून आणि नेहमी अपडेटच्या माध्यमातून ऐकतो असे विपुल मडवी आणि विपुल पाटील आणि विराज मडवी यांचा शुभ सन्मान आम्ही ते करत आहोत. अतिशय चांगले दर्जेदार समालोचक आहेत, त्यांचा आम्ही समालोचन इथे नक्कीच आपण वेळ मिळाला ते ऐकू, परंतु त्यांचा शुभ सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. आपण व्यासपीठावर पण असताना दिसतं व्हावं. धावसंख्या फलकावर सद्यस्थितीमध्ये तुम्हाला स्कोर पाहायला मिळते ते 8 धावा. टार्गेट मोठे आहे, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. आपण मी मागे देखील म्हटलं ज्याप्रमाणे आपण पाहतोय असं म्हणतात की जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे कधी कधी नशिबाला सुद्धा कमीपणा घ्यावा लागतो आणि या खेळाडूची नेहमी प्रयत्नांची उंची मोठी राहिली आहे असं स्ट्रायकरकडे करण. एक आगळावेगळा फटका इथे खेळायचा त्यांना होता, पॅडर स्वीप करायचं होतं, परंतु लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू निघून जातोय आणि मात्र या क्षणाला पंचांनी या बॉलला दंडित घोषित करत असताना वाईट डिक्लेअर केला. अतिरिक्त रन तुम्हाला इथं पाहायला मिळेल. या अगोदर 1 नो तुम्ही पाहिलं होता ना, 1 वाईड अशा 2 अतिरिक्त रन अद्यापर्यंत पाहिलेत. 9 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट केला, सक्सेसफुल परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. चेंडू जाईल या क्षणाला सीमारेषे पलीकडे. करण मडवी यांच्या बॅट मधून चौकार. करणकडे खूप क्षमता ठासून भरली आहे. अगदी कमी कालावधीमध्ये या खेळाडूंना खूप उंच अशी गरुड भरारी घेतली आहे आणि करणसाठी मी एकच म्हणेन आयुष्यामध्ये तुम्हाला अडचणी बरेच येतील, कारण की जेव्हा एखादा गरुड भरारी घेतो तेव्हा कावळे त्याच्या पाठीमागे करत असतात आणि पाठीमागे त्याचा पाठलाग करत असताना गरुड इतक्या उंच जातो की जेव्हा कावळा त्याच्या बरोबर उंच जातो तेव्हा त्याला श्वास घेणं अवघड जातं आणि कावळा ऑटोमॅटिकली खाली पडतो, परंतु गरुड त्याच्या आपला वेळ त्याला कधी देत नसतो. आपण टेस्ट करा कारण आपल्या आयुष्यामध्ये पाठीमागे कधीच वळून पाहू नका. मात्र इथे हा चेंडू चांगला होता, लक्ष्यमरून निघून जातोय आणि इथे आपण पाहू शकाल आणखी एक डॉट चेंडूची सांगता. किशोर मडवी यांना 3 डॉट चेंडू केले होते आणि करण पहिल्या चेंडूला इथे डॉट चेंडूला फेस करतोय. संघाची धावसंख्या सद्यस्थितीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ती 13 वर. बिनबाद 13. आणखी एकदा रिव्हर्स जणू का रिप्ले पाहायला मिळाला. त्या क्षणाला त्याच दिशेनं आणखीन एक चौकार. करण मडवी याच्या बॅट मधून हा दुसरा चौकार.
गुड बॅटिंग. असं म्हणतात की कधी कधी जर सरळ बोटानं जर आपला जो खी असतो निघत नसेल तर कधी कधी तो बोट आपल्याला नक्कीच आडवा किंवा क्रॉस करावा लागत असतो. जणू का तसंच चित्र आपण पाहू शकाल. करण मडवीला सरळ बॅट मध्ये इथे धावा जमवण्यामध्ये थोडासा अडथळा येत होता आणि लगेच त्याने आपली बॅट आडवी केली आणि इथे चौका टोकले 2 रिव्हर्स आणि इथून लगेच गोलंदाजाची चलबिचल पहा. विकेट किपर एकत्र आले. नंतर त्या ठिकाणी लगेच क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. गोलंदाज तयार आणि या ठिकाणी सरळ बॅटनं व्हेरी गुड स्ट्रोक आपण पाहू शकाल. फाईन लेग मध्ये चेंडू निघून जातोय. सुंदर असा चौकार सलग दुसरा. तर या ओव्हर मध्ये टोकलेला तिसरा चौकार. करण मडवी ऑन फायर. मी का यंदाच्या सीझन मध्ये 5 अर्धशतकी केले आहेत आणि सर्व टेनिस क्रिकेट विश्व माझं आदराने नाव का घेतो याचं ते ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षक राजांना इथे ते पटवून देत असताना आपल्या बॅट मधून सर्व प्रेक्षकांची मन जिंकत असताना करण मडवी या क्षणाला 21 या शुभ अंकावर संघ जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकामध्ये थोडासा पिछाडीवर होता, थोडा पाठीमागे होता हा संघ. आदित्यनं गोलंदाजी करत असताना फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. परंतु विशाल भगतची या गोलंदाजीमध्ये पुरेपूर समाचार घेत असताना सद्यस्थितीमध्ये 3 चौकार टोकले, 1 वाईड अशा तब्बल अद्यापर्यंत 4 बॉलमध्ये 13 धावा तुम्ही येताना पाहिलेत. 21-21. नक्कीच पहा आमच्या चिमुकल्यानं तो चेंडू शोधून काढलाय. रतीश मडवी जे होते आणि ते हसतायत का नाही आहे कारण हेच उज्ज्वल भविष्य आहे या उल्वे संघाचं, उल्वे गावाचं आणि टेनिस क्रिकेटचं देखील. मैदानाकडे लक्ष केंद्रित करूया आपण. सामना सुरू होईल. नंतरचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल तो NCC उल्वे, नीलकंठ क्रिकेट क्लब उल्वे आणि सिद्धिविनायक वहाल. फटका चांगला आहे, गॅप मध्ये देखील अतिशय चांगला आणि देखना फटका, पुस्तकी फटका ज्याला आपण म्हणतो आणि सलग तिसरा चौकार. इथे फलंदाज करण मडवीच्या बॅट मधून गुड बॅटिंग, अतिशय चांगला परफॉर्मन्स. सर्व प्रेक्षकांना इम्प्रेस करत असताना संघाची धावसंख्या वेगाने भरारी घेते. आता मात्र करणला थांबवणं इथं अवघड जणू काय झालंय आणि संघाची धावसंख्या वेगाने पुढे ठेपली 25 या आकड्यापर्यंत. गुड बॅटिंग, यंग टॅलेंट खेळाडू आहे, याच्याकडे खूप मोठी क्षमता आहे. ऑलराऊंडर परफॉर्मन्स नेहमी ते देत असतो आणि करण मडवी आपण गावठाण संघाचा ज्याने ते हॅट्रिक, तिसरी हॅट्रिक पूर्ण केली आहे. जेल ड्रॉप, मी म्हणेन तुम्ही कॅच नाही तरी मॅच सोडली आहे हेच मी म्हणेन, कारण की हा झेल किती इम्पॉर्टंट होत आहे वेगळं सांगण्याची गरज नाहीये. या करण मडवीचा झटका या अगोदर विशाल भगतनं नक्कीच भोगलाय आणि कदाचित यापुढे जर तो बरसला तर मॅच देखील तुम्हाला सोडण्याची वेळ येईल. आणि इथे मात्र जीवनदान मिळालंय करण मडवीला. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. या षटकामध्ये तब्बल कुठल्या 17 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25 आकड्यावर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर चेंडू आणि धावांमध्ये अंतर आणि चेंडू आणि धावांमध्ये समीकरण 18 चेंडू आणि विजयासाठी 44 धावांची आवश्यकता. हॅलो, तत्पूर्वी या स्पर्धेला ज्यांचं शुभागमन झालं असे उरण क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान सदस्य, एक गोड आवाज त्यांचा आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहतोय अशी सन्माननीय विराजजी मडवी यांचं स्वागत मी विनंती करतो. सन्माननीय राकेशजी म्हात्रे डोंबिवली यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण विराजजी मडवी यांचं स्वागत करायचं आहे. सन्माननीय विराजजी मडवी यांचं स्वागत. त्यांच्यासोबत आणखी एक समालोचक, त्यांचाही गोड आवाज आपण अनेक भागामध्ये ऐकतोय, ते उरण क्रिकेट समालोचक असोसिएशनचे आणखी एक सदस्य सन्माननीय विपुलजी पाटील यांचंही स्वागत आपण करायचं आहे. राकेशजी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय विपुलजी पाटील यांचंही आपण स्वागत करायचं. एक गोड आवाज मराठीचा, गावठाण गावचे सुपुत्र आणि उरण समालोचक असोसिएशनचे विद्यमान सदस्य आहेत. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आणि पुन्हा एकदा वळतोय वैभव सरांकडे. थँक्यू सो मच राजेंद्र. मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया. एक जीवनदानाच्या मदतीनं आपण करणला खेळताना नॉन स्ट्राईक एंड कडे पाहतोय तर किशोर मडवी सलामीला आलेत. मागील काही चेंडू ते डॉट झाले होते याच गोलंदाजाचे. आता मात्र का वसपा काढतील का?
बाउन्सरचा अटॅक होता, धाव घेण्याचा प्रयत्न इथे झाला आणि इथे गरज नसताना विकेट मात्र सॅक्रिफाईस केली जाते. इट इज अ वाईट बॉल, 1+ रनआउट असं काही चित्र तुम्ही पाहू शकाल आणि एक बाउन्सचा इशारा आता मात्र वॉर्निंग इथे गोलंदाजाला दिली जाते. एका धावेनं संघ मात्र पुढे सरकत असताना आपण पाहू शकाल सद्यस्थितीमध्ये संघाची धावसंख्या 26-26 या आकड्यावर. करण मडवी जखमी या मैदानामध्ये. आजकाल आपण बॉलिवूड आणि हॉलिवूड सृष्टीमध्ये एक मूवी खूप धुवाकाल घातला होता ज्या मूवीनं, आणि आता मात्र त्याच मूवीच्या दुसऱ्या पार्टचा आपण आवर्जून वाट पाहतात सर्व रसिक. ज्याप्रमाणे KGF कॅप्चर 1 मूवी होती आणि त्यामध्ये जेव्हा तो हिरो स्टोरी सांगतो त्या स्टोरीमध्ये त्यांना एक खूप भारी वाक्य सांगितलं होतं. त्यामध्ये ते म्हटलं होतं की घायर शेर की सांसें उसकी धाड़ से भी ज्यादा भयानक होती है. आणि इथून तो घायर शेर मैदानामध्ये स्ट्राईक एंड करे. करण मडवी संघाची धावसंख्या 26, विजयासाठी आवश्यकता आहे ती 43 धावांची, माफ करा 43 धावांची अद्याप आवश्यकता. 18 चेंडू 43 धावा. काय घडेल एक्झॅक्टली या मॅच मध्ये? कारण जोपर्यंत मैदानामध्ये स्ट्रायकर एंड कडे उभे असतील तोपर्यंत या सामन्याला त्यांच्या संघाला माहिती आहे, गावठण संघाला माहिती आहे की आपला विजय आपल्यापासून दूर नसेल, परंतु दुसऱ्या बाजूला विजयामधील अडथळा करण मडवी हे तुम्ही पाहू शकाल पुन्हा एकदा बरसतोय आणि इथे जखमीवर मीठ सोडण्याचं काम या खेळाडूच्या माध्यमातून होत आहे आणि इथे आपण या चेंडूवर षटकार येताना पाहायला मिळतोय. काय फलंदाजी आणि आता मात्र काय बरसतोय हा खेळाडू मैदानामध्ये. संघाची धावसंख्या मात्र पुढे जाऊन पोहोचेल 32 धावा. धावांचा आकडा मात्र इथे स्पर्श देखील झालाय. आपण जिथे लक्ष होतं एकूण जर विचार केला तर 69चं आणि जिथून 33 धावा सध्या स्थितीमध्ये ऑन बोर्डवर आपण पाहतोय. माफ करा 32 धावा ऑन बोर्डवर आहेत. कारण खूप चांगली फलंदाजी तिथे ते करतायत, चांगल्या लयमध्ये दिसत आहेत. ज्याप्रमाणे चेंडूच्या पिचिंग मध्ये चेंडूच्या लाईन मध्ये जाऊन ती फलंदाजी करतायत. आणि करणचं एक खास वैशिष्ट्य आहे, अंतिम क्षणापर्यंत ते चेंडूवर नजर ठेवतातच, परंतु ज्याप्रमाणे त्यांचे पाय चालतात ना इष्टेवर खूप देखण्या योग्य फटके असतात त्यांचे, अगदी प्रेमात पाडणारी फलंदाजी. या क्षणाला बॅकफुटला जाऊन फटका मात्र फसलाय. जीवाचा आकंदन प्रयत्न केला क्षेत्ररक्षकानं, परंतु चेंडूवर त्यांना पोहोचता आला नाही. दुसऱ्यासाठी निघाले आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या चपलाईनं पुन्हा एकदा मात्र इथे 2 धावा पूर्ण केल्या आहेत या करण मडवीनं. एकटा झुंज देतोय. आज आपण भारतीय सैन्य दिवस पाहतोय, 1 मॅन आर्मी. जसं भारतीय सैन्य विरोधकांना झुंज देत असतो, त्यांना पाणी पाजत असतो, तशाच प्रकारे 1 मॅन आर्मीची भूमिका मैदानामध्ये एकटा करण मडवी आपल्या स्वतःच्या खांद्यावर आपल्या संघाचं ओझं घेऊन आता मात्र आपल्या संघाला विजयाकडे नेण्याचा प्रयत्न त्याच्याकडून सातत्यानं सुरू आहे. जाऊ दिला चेंडूला, परंतु झोन मध्ये निघून गेला चेंडू, हेच पाहायला मिळतंय. कोणताही इशारा नाहीये पंचांचा. याचा अर्थ असाच होतो की डॉट बॉलची सांगता तुम्हाला इथे पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या सध्या स्थितीमध्ये तुम्ही पाहत आहात तिथे 34 वर. अद्याप 35 धावांपासून विजय दूर आहे तो या सतीश स्मृती गावठाण संघाच्या. मात्र आता मात्र गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आदित्य भगत. काय गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये आदित्यनं आणि त्याच्यावरच मात्र हल्ला बॉल केलाय. आणखी एकदा जमिनीलगतचा फटका, स्क्वेअर लेग कडे चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक थोडस धापाला पहा, तिथे दुसरी जाती निघाले, रिस्की होते, तो थोडासा उशिराणा आणि या खेळाडूकडे गती खूप आहे. अगदी हुसेन बोल्टला पाठीमागे सोडेल इतकी गती त्याच्याकडे आहे आणि याचा फायदा ते उचलतायत आणि एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करतायत. असं देखील म्हणतात की क्रिकेटमध्ये धावा येत नसतात त्या तुम्हाला जमवावे लागत असतात आणि जर धावा जमत नसतील तर तुम्हाला त्या धावा चोरावे लागत असतात आणि ते चित्र तुम्ही इथे पाहू शकाल. धावा कशा चोरले जातात याचं ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये हे 2 खेळाडू पेश करत असताना संघाची धावसंख्या 36 पूर्ण कंट्रोल मध्ये आणलाय या मॅचला. आता मात्र करणनं जाईल तिकडे कडन, पुन्हा एकदा गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले देखील बॉलवर झाली चुकी आणि मिल्टिली या बॉलवर मिड विकेट मध्ये पूर्ण 4 धावा.
वारंवार संधी देतोय, वारंवार चान्स देतोय. इथून क्षेत्ररक्षणातून आता मात्र शेलघर संघ, असं जर क्षेत्ररक्षण होत राहिले तर बिचारे गोलंदाज मात्र इथे काय करतील. तुम्हाला साथ त्यांना द्यावी लागेल, कारण की जेव्हा तुमचं उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण होतं तेव्हाच तुमची गोलंदाजी चांगली होणं अपेक्षित असतं. आणि इथे ते चित्र थोडस मनबल खर्चीकरण होत आहे. येस अंपायर, बॉल हवंय का अंपायर? धावसंख्या सध्या स्थितीमध्ये ऑन बोर्डवर आमचे स्कोरर प्रणय मॅन फ्रॉम मोरावे आम्हाला माहिती देत आहे की 40 धावांपर्यंत मजल मारली. अद्याप 13 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता विजयासाठी. जा बॉल घेऊन. 13 आणि 29 धावांची गरज. 13 चेंडू 29 धावांची गरज. पहा सामना, असं म्हणतात की क्रिकेट कधी रंग बदलेल. मी अगोदर देखील म्हटलं की क्रिकेट सरडा आणि राजकारण हे कधी रंग बदलेल हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाहीयेत. आणि हेच चित्र तुम्हाला इथे पाहायला मिळतंय. उल्लेखनीय कामगिरी, अतिशय दर्जेदार फलंदाजी करण. 4 एकूण 5 चौकार, 1 षटकार, 2 डबल, 1 सिंगल. वैयक्तिक 31 धावांवर खेळतोय. ज्याप्रमाणे ऋतिकनं फलंदाजी केली 11 मध्ये 35, त्याला फाईट करत असताना, संघर्ष करत असताना वैयक्तिक मडवी करण मडवी खेळतात 31 वर आणि अद्याप ते नाबाद आहेत. मेहनती खेळाडू तुम्हाला स्ट्रायकर एंड कडे पाहायला मिळतं करण मडवी. कारण असं म्हणतात की तुम्ही जर आपल्या घरामध्ये उघडणारे सूर्याचे किंवा पळणारे घोड्याचे चित्र भिंतीवर लागून ही प्रगती कधीच होत नसते. जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर लवकर उठून घोड्याच्या वेगानं कष्टाची दौड करावी लागते. तेव्हा जाऊन आपल्या पदरी यश पडतं, तेव्हा जाऊन आपली प्रगती होते. आणि असा हा मेहनती खेळाडू स्ट्रायकर एंड कडे तुम्हाला करण पाहतोय. जमिनीलगतचा फटका पहा किती कंट्रोल मध्ये दिसले. चांगल्या चेंडूला सन्मान दिला. 1 रन कंप्लीट. दुसरीसाठी निघाले. थ्रो खराब आणि 2 धावा वेगाने पूर्ण. स्तुती करावी तेवढी कमी असेल. तत्पूर्वी विनंती करतोय, या स्पर्धेमधला पहिल्या फेरीमधचा चौथा सामना सिद्धिविनायक वहाळ विपक्ष NCC ओळवे दोन्ही संघाच्या संगणकाने यायचा. आणि खऱ्या अर्थानं वैभव सर, आपण मागची स्पर्धा पाहिली गेल्या वर्षी हेच मैदानावर गावदेव गावठाण संघ अर्थात सतीश स्मृती गावठाण हा संघ चॅम्पियन ठरला होता. आणि या स्पर्धेचा मालिकावीर करण मडवी हा फलंदाज ठरला होता. तर या स्पर्धेमध्ये ते प्रात्यक्षिक हा संघ करेल का ते येणाऱ्या काळामध्ये आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा वळतोय वैभव सरांकडे. चेंडू आणि धावामध्ये अंतर 12 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची गरज. आपण स्कोरिंग कंपॅरिझन केला तर जेव्हा 3 षटकं संपली तेव्हा आपण विचार केला तर जवळपास 47 धावा महेशपूर सिलगर संघाच्या होत्या. आणि इथे गावठाण संघाची सद्यस्थितीमध्ये धावा तुम्ही पाहिल्या तर हा संघ 42 वर दिसतोय. 5 धावानं थोडंसं पाठीमागे जरूर आहे, परंतु अंतर करणसाठी इतकं मोठं नाहीये. आणि एका बाजूला आकाश टकले हे देखील कमी नाही आहेत. बरेचसा वर्ष क्रिकेटचा अनुभव आणि ते अनुभवाची शिदोरी अनेक मैदानामध्ये ते खोलून अनेक गोलंदाजांना नेहमी ते चोप देण्यामध्ये यशस्वी ठरलेत. असा खेळाडू स्ट्रायकर एंड कडे तुम्हाला आकाश टकले. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु असतो. कारण आयुष्यामध्ये असं म्हटलं जातं की जिथे तुम्हाला तुमची युक्ती किंवा मोठमोठं तंत्रज्ञान कामा येत नसतं तिथं तो जाऊन अनुभव कामा येत असतो. आणि या अनुभवाविषयी एक छोटी शॉर्ट स्टोरी मी जरूर सांगेन. यानंतर 12 चेंडूमध्ये 27 धावांची गरज आहे. गोलंदाजचे मार्कवर गोलंदाज प्रतीक भगत सज्ज झालेत. हा चेंडू लाईन पाहावी लागेल. हे अंपायर मेन अंपायर किरण पाटील सर इशारा करतात इट इज अ व्हाईट बॉल. एक अवांतर रन तुम्हाला या बॉलवर पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल. टोटल धावा तुम्हाला पाहायला मिळते 43. 12 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. आकाश टकले यानं जर षटकार हॅट्रिक साधली तर विपुल
पाटील यांच्याकडून 1000चं कॅश प्राइज या खेळाडूसाठी असणार आहे, परंतु या क्षणाला पहा हे करायचं होतं मागील बॉलवर या गोलंदाजाला, परंतु थोडीशी लाईन विस्कळीत झाली होती. नंतरच्या बॉलवर ते कमबॅक करून दाखवत आहेत आणि इथे मात्र तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळते. आता मात्र चेंडू आणि धावांमध्ये अंतर थोडंसं कमी होईल. या ठिकाणी जमिनीला लगतचा पिकअप स्ट्रोक, अतिशय सुपर फास्ट फटका, परंतु क्षेत्ररक्षण तिथे होते. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळालं तिथे तुम्हाला ऋतिकच्या माध्यमातून, आणि इथे मात्र एक सिंगल जरूर पाहायला मिळेल. अद्याप विजयासाठी 25 धावांची गरज. स्ट्रायकर एंडकडे यंग टॅलेंट, इम्प्रेसिव्ह खेळाडू ज्यांना खूप मेहनत केली आहे. थोडासा थकवा जरूर असेल परंतु कष्ट तुम्हाला करावे लागेल. अंतिम क्षणापर्यंत आपल्या संघासाठी, आपल्या गावाच्या अस्मितेसाठी, अस्तित्वासाठी या स्पर्धेमधील तुम्हाला झुंज द्यावे लागेल. आता मात्र क्षेत्ररक्षक करणारा टीम शेलगर संघाला देखील माहिती आहे की आपल्या विजयामधील अडथळा बनलाय तो एकमेव खेळाडू, तो सध्या स्थितीमध्ये करण मडवी, कारण की तो चांगल्या फॉर्म मध्ये आहे. असं नाही की आकाश टकलेमध्ये क्षमता नाही, त्यांच्यामध्ये देखील क्षमता आहे, परंतु जास्त चेंडू त्याने फेस केले नाही आहेत, ते अद्यापर्यंत सेट नाही आहेत. करण मडवी चांगला सेट आहे, बॉल त्यांच्या चांगल्या नजरेमध्ये सामवत आहे, जिथे बॉल येतो तिथे बॅट त्यांची चालते आहे आणि हे चित्र तुम्हाला पाहायला मिळते आहे. अद्याप 25 धावांची आवश्यकता असताना तिसरा चेंडू या षटकात येईल. रिव्हर्स अटेम्प्ट केला, टायमिंग साथ झुलतंय बॅटच्या मधोमध आणि चेंडू सीमारेषे पलीकडे, षटकार. काय फलंदाजी, मंत्रमुग्ध केलाय, अक्षरशः डोलेचं पाडणं फेरणारी फलंदाजी करणनं आज मात्र इथे करून दाखवले. पुन्हा एकदा तोच दरार आणि तीच दहशत घेऊन हा खेळाडू मैदानात बरसतोय. अक्षरशः गोलंदाजीसाठी कर्दनकाळ ठरलाय. गोलंदाजाने कुठे चेंडू फेकला त्याच्यावर नंबर इथे 4 किंवा 6, आणि इथे आता मात्र कोणत्या ठिकाणी चेंडू फेकायचा या संभ्रमात पडलेत हे गोलंदाज. संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल, एकूण धावसंख्या 50 रन्स कंप्लीट, 50 धावा. सांघिक अर्धशतक सतीश स्मृती गावठाण संघाचं कंप्लीट. विजयासाठी आता मात्र 19 धावांपासून दूर आहे हा संघ. या षटकामधील जवळपास 3 चेंडूचा खेळ बाकी, म्हणजेच येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज. वैयक्तिक जर पाहिले असेल तर 11 धावांपासून वैयक्तिक अर्धशतकापासून दूर आहे करण मडवी. आणखीन एक गॅप मध्ये जणू काय सुईमधून धागा बाहेर काढावा अशा प्रमाणे सरळ फटका तुम्ही पाहू शका गॅप मधून निवडलाय. करण मडवीच्या बॅट मधून हा चौकार. काय स्तुती करावी तितकी कमी, तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हें बनाया, एवढंच मी म्हणेन या खेळाडूसाठी. अतिशय प्रोफेशनल खेळाडू जसे फलंदाजी करतात तशी फलंदाजी पुन्हा एकदा मंत्रमुग्ध केलं सर्व खेळाडूंना. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 54 वर आणि विजयासाठी आता मात्र आवश्यकता असेल अद्याप 15 धावांची, अर्थातच 8 चेंडू आणि 15 धावांची गरज. करण आपण पाहू शकाल वडिलांनी कमवलेला एक्सपिरियन्स, कारण त्यांचे वडील देखील एक चांगला क्रिकेट खेळतात आणि तो एक्सपिरियन्स मात्र आपल्या मुलावर नेहमीच त्यांनी नक्कीच दिला असेल आणि त्याचा फायदा कुठे ना कुठे होतो आणि कधी ना कधी होतोच. आणि यंग टॅलेंट आहे, युवा नेतृत्व ते करतात आपल्या टीम मधून आणि उज्ज्वल भविष्य आहे. करण मडवीकडे खूप वेळ आहे आणि अवधी देखील आहे आणि अगदी कमी कालावधीमध्ये मी का आकाशाला गवसणी घातली आहे आणि का सर्व प्रेक्षक राजांना मी भुरळ घातली आहे याचं प्रात्यक्षिक उदाहरण पुन्हा एकदा ते पेश करत असताना मैदानामध्ये. हा चेंडू फेकाल तर नंबर 1 पाहायला मिळेल. शॉर्ट ऑफ बिन लाईन वरील चेंडूला योग्य पनिशमेंट, चेंडू सीमारेषे पलीकडे, 1 बाउन्स, 4 धावांसाठी चौकार. चौकार निश्चित संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती सद्यस्थितीमध्ये 58 आणि विजयासाठी 11 धावांपासून अद्याप मात्र सतीश स्मृती गावठाण संघ हा दूर आहे. वैयक्तिक खेळी करण मडवीची सध्या तुम्ही पाहिली तर वैयक्तिक 47 धावांवर हा खेळाडू खेळतोय. आता प्रेक्षकांच्या सर्व नजरा या खेळाडूवर आहेत. 16 चेंडू मध्ये 47 वर खेळतेत. का वैयक्तिक अर्धशतक मात्र इथे कंप्लीट करतील का आणि का या स्पर्धेमध्ये पहिला खेळाडू ठरतील का या खेळाडूंना आणि आपल्या यंदाच्या सीझन मधील 6वा अर्धशतक कंप्लीट करण्याची स्वतः ही संधी निर्माण त्यांनी केली आहे. कारण की जे काही सिद्ध होतं, जे काही साध्य होतं ते स्वतःच्या कर्तृत्वाच्या बाणावर आणि ते कर्तृत्वाचा बाण मात्र करण आज इथे सोडलाय आणि सर्व प्रेक्षकांची मनं या ठिकाणी ते जिंकत असताना
पहा तरी देखील शांत उभा आहे मैदानामध्ये, कोणतंही दडपण त्याच्यावर नाहीये, अगदी शांतपणे क्रिकेट खेळतोय, कोणताही प्रेशर नाहीये, कोणतेही मोठा बजाव करत नाहीयेत आणि पूर्णतः चाचणी करत असताना क्षेत्ररक्षणाची ते फलंदाजी मैदानामध्ये करतायत. एकूण 58 11 धावांपासून विजयापासून दूर. आता मात्र पाहायला मिळते शेवटचा चेंडू. प्रत्येक बघत त्यांच्या षटकातील 7 चेंडू 11 धावांची गरज असताना समोर विजयाकडे नेण्याची एकमेव उमेदीची किरण आणि जी अपेक्षा होती त्यांच्या फॅन फॉलोअर्सना, जी अपेक्षा होती गावठाण संघाला, जी अपेक्षा होती त्यांच्या संपूर्ण टीमला आणि गावाला, त्या अपेक्षांची पूर्णता मात्र या खेळाडूने सध्या तरी केली आहे मैदानामध्ये. आता मात्र नजर लागली आहे, सर्वांची नजर मात्र एकच विषयावर असेल, तो म्हणजे वैयक्तिक अर्धशतकावर. जमिनीलगतचा फटका खेळण्याचा प्रयत्न, लिडल एजला हा चेंडू लागला, बॉटम एंडला हा चेंडू लागला, धाव घेण्याचा प्रयत्न येथे होता. मात्र हेच सांगतात की आकाश टेकले स्ट्राईक तुमच्याकडे ठेवा, तुम्ही चांगले सेट आहेत, तुमच्या बॅटमधून चांगले फटके आलेत आणि हेच तर खऱ्या खेळाडूची ओळख असते. आकाश टकलेकडे खूप एक्सपिरियन्स आहे, परंतु ते करणला जास्त संधी देत आहेत. करणनं वैयक्तिक पोहोचला 48 वर आणि संघाची धावसंख्या सद्यस्थितीमध्ये 59. विजयासाठी आता मात्र आवश्यकता असेल ती 6 चेंडूमध्ये 10 धावांची. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 आले होत्या. तदनंतर विशाल भगत यानं 17 धावा खर्च केल्या, आदित्य भगत यानं 17 धावा खर्च केल्या आणि या क्षणाला प्रत्येक भगतनं देखील 17 धावा खर्च केल्या. जणू काय माणसच बनवलं की काय. प्रत्येक ओव्हरमध्ये 17 जमावण्याच्या 6 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज. टॉस साठी मी विनंती करेन नीलकंठेश्वर क्रिकेट क्लब उल्वे आणि सिद्धिविनायक वहाल दोन्ही संघनायक आहेत तिथे, तर टॉस साठी मी विनंती करेन सन्माननीय प्रल्हादजी भगत शेलकर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करावा. तर वहाल संघाचे संघनायक तुम्हाला टॉस साठी यायचं आहे. करण मडवी वैयक्तिक 48 वर खेळतायत. मी त्यांच्यासाठी एकच म्हणेन की झुटी शान की परिंदे ज्यादा फडफड करते हैं, बाज की उडान कभी आवाज नहीं करते. आणि ही उडान आहे मी नक्कीच म्हणेन या बाजची, नक्कीच या गरुडाची, आणि ही उडान मात्र इथं थांबणाऱ्यांपैकी नाही आहे. इथे मात्र गोलंदाज तयार, वैयक्तिक 48 वर खेळतोय. 10 धावांपासून संघ दूर होता आणि एकदा जोरदार डाल्या या षटकाराला वैयक्तिक अर्धशतक कंप्लीट. आणि करण मी विनंती करेन की आपले बॅट वर करून सर्व प्रेक्षकांना सलामी द्यायची. एकदा जोरदार डाल्या सर्व प्रेक्षकांनी या मोठ्या इनिंग साठी. व्हॉट अ बॅटिंग, काय परफॉर्मन्स, हाय व्होल्टेज ड्रामा. पूर्णतः गावठाण संघाला एक मोठा मी म्हणत शिखर चढायचं होतं आणि त्यामध्ये ही किरण आली. अशीच किरण मैदानामध्ये करण मडवी या नावाने आली आणि पूर्णतः संघाला या अडचणीमधून दूर नेलं. कोसळ दूर, कोणताही प्रेशर तुम्हाला पाहायला मिळत नाहीये. आता मात्र 5 चेंडू आणि विजयासाठी फक्त 4 धावांची गरज. टॉस इथे झालाय, उल्वे संघाने टॉस जिंकलाय. आपल्या स्टाईलने सामना फिनिश करण्याचा प्रयत्न, एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता 2 धावा पूर्ण. काय फलंदाजी केली, अक्षरशः घामटा काढला सर्व गोलंदाजांचा. बरेचसे प्रयत्न मैदानामध्ये झाले, क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केले आणि आता मात्र क्षेत्ररक्षक करणारे टीम शेलगर संघाचे झुकलेले खांदे बरंच काही सांगून जातं. आणि हा पहा करण मडवीचा क्लास, MS धोनी स्टाईल सामना फिनिश. टाळ्या थांबला नाही पाहिजे मित्रांनो या खेळाडूसाठी. अतिशय चांगली इनिंग आणि खूप मोठी इनिंग. वेल डन, वेल प्लेड, अतिशय चांगला खेळ करण मडवी. आणि खऱ्या अर्थानं वैभव सर, करण मडवी या सीझन मधला 6वं अर्धशतक ज्याच्या नावावर साजरं होतोय. हा सामना जवळजवळ असं वाटलं होतं की सेलगर संघ विजय होतोय, पण विजयापासून दूर ठेवलं सेलगर संघाला आणि विजय संपादन करण्यामध्ये ज्यानं सिंहाचा वाटा उचलला तो स्मृती गावठाण संघाचा खरा हिरो ठरला करण मडवी. यासाठी